जळगाव तालुक्यातील पाळधी इथे गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं प्रसिद्ध व्याख्यानकर्ते वसंत हंकार यांच्या व्याख्यानाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। व्याख्यानांच्या माध्यमातून वसंत हंकार यांनी केलेल्या व्याख्यानामुळे भारावलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव उद्गार काढले। विद्यार्थी अवस्थेमधील पाल्यांना विविध स्तरावर जनजागृती, वसंत हंकारे यांच्या सारख्या प्रसिद्ध व्याख्यानकर्त्यांचे प्रबोधन विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। आणि हे एक सत्य आहे जे घराघरापर्यंत पोहोचायला हवं। 21व्या शतकात आपली लेकरं कुठं तर आई बापाला विसरतात, त्याची जाणीव करून मी फक्त दिली, त्यांच्या काळजाला लागलं। आणि असे कार्यक्रम मी महाराष्ट्राला सांगतोय। आज भाऊंनी अगदी खांद्यावरती जबाबदारी घेऊन स्वतःच्या म्हणजे जबाबदारीवरती मुलींना इथपर्यंत आणलं, घरापर्यंत पोहोचवलं। का? यात कोणताही स्वार्थ नव्हता, कोणाचाही स्वार्थ नव्हता, फक्त प्रत्येक लेकीला आईबाप कळायला पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी एखाद्या वेळेस सरकारने जरी हा कार्यक्रम राबवला तर मला तरी असं वाटतं की फार मोठा विषय हा ठिकाणी होऊ शकेल। अभ्यासक्रमात गरज आहे असं विषय याच्यामध्ये प्रबोधनामध्ये जसं आपण वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आता आपण आयोजन करत असतो, ज्याच्यामध्ये नाट्य स्पर्धा आहे, अमुक स्पर्धा आहे, टमुक स्पर्धा आहे, त्याच्यावर सरकार पैसा खर्च करतं। तर याला एक वेगळा महत्त्व देऊन तरुण मुलांकरता हे प्रबोधनाचे कार्यक्रम सरकारकडनं केले पाहिजे याच्याकरता मी स्वतः प्रयत्न करेन।